आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा. नमस्ते सर्वांना. रोहिणी. मी लातूरवरून. हं. मी जॉईन झाले त्यावेळेला मी मेडिटेशनला बसूच शकत नव्हते. म्हणजे अंगामध्ये मुंग्या आल्यासारख्या किंवा काहीतरी टोचल्यासारखं हे मी जवळजवळ 2 वर्षापासून प्रयत्न करते. पण मी बसूच शकत नव्हते. पण आता थर्ड डिग्री मध्ये आल्यानंतर मी आता पूर्ण बसू शकते मेडिटेशनला. हा एक चांगला अनुभव आहे. आणि दुसरं जर म्हणलात मॅडम तर मला पहिलं सेशन मला खूप आवडलं, की त्या सेशनला तुम्ही असं म्हणलं होतं, की आपण स्वतःला काय केलंय, स्वतःसोबत किती अन्याय केला. तर मी त्या सेशनला रडले होते. तुम्हाला दिसलं का नाही माहिती नाही मला. आणि कालचे पित्रासाठी जे सेशन होतं, तर त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ते दिसले का नाही ते पण माहिती नाही मला. तर त्याच्यामध्ये असं वाटलं, की पितृदोषाची पूजा जी आपण म्हणतो ते खरंच चुकीचं आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. कारण कुठलीही पित्र आपल्या पुढच्या पिढीला हे आशीर्वादच देतात. दोष हा आपल्या चुकांमुळे लागतो. तर ही गोष्ट मला छान वाटली, शिकायला भेटली. रेकी तर आहेच, पण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये अजून बरंच काही आहे शिकण्यासारखं. तर ज्या कारणासाठी मी रेकी जॉईन केली आहे, त्यासाठी युनिव्हर्स आणि मंजुश्री मॅडम यांचा आशीर्वाद तर असेलच, ते होईलच पूर्ण. मी करणार आहे मॅडम, ग्रँड मास्टर जॉईन करणार आहे आणि सर्वांनीच करावं असं मला वाटतं. आणि पुढचं शेअरिंग जे असेल ते माझ्या एकटीचं एक सेशन असेल. नक्की. वाव. काय आहे ना, आज आज प्रश्न मार्गी लागले आहेत. पावलं टाकले आहेत. आता त्यावर आपल्याला रिझल्ट घ्यायचा आहे. म्हणून रोहिणीचं म्हणणं आहे की मॅम पुढचं या शब्दांमध्ये सगळं काही आलं आणि अक्षरशः शहारे आले. रोहिणी, युनिव्हर्स तुम्हाला मदत करते आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते होणार आहे. आणि रोहिणीने सांगितलं त्याप्रमाणे पुढचं सेशन म्हणजे काय, तर पूर्ण अर्ध्या तासाची मुलाखत रोहिणीची स्पेशल असेल. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. सगळ्या गोष्टी छान होणार. खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. शार्दूल, काय वाटलं तुला रेकी थर्ड पर्यंत? काय अनुभव आहे बाळा तुझा? माईक सुरू कर. आत्मा नमस्ते मॅम. परिचय द्या. मी शार्दूल वज्रे, नाशिक शहरातून. तर मग जेव्हा मी पहिल्यांदा सेशन अटेंड केलं, तर मग त्यावेळी मला असं म्हणजे माझं जे हे आज्ञाचक्र आहे, हं. तिथे असं पेन जाणवत होतं कंटिन्यू, मीन्स पूर्ण 40 मिनिटाच्या मेडिटेशन मध्ये. आणि मग ते लगातार 2-3 दिवस चाललं जेव्हा मी मेडिटेशनला बसायचो तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर ते हळूहळू कमी होत गेलं. आणि आता जेव्हा पण मी तिथे हात ठेवतो किंवा त्या चक्राचं हिलिंग मेडिटेशन करतो, तेव्हा त्यावेळी मला त्या जागेवरती उष्णता जाणवते अशी. हं. आणि नंतर मग मला जे हवं होतं रेकी करून, स्थिरता, कॉन्फिडन्स, ते सगळं माझ्यामध्ये मी नोटीस करतो की एखादं काम जर का करायला घेतलं तर ते करायला मन लागून जातं. भले थोड्या वेळ असं हे होतं की नाही करायचं, कंटाळा येतो, पण पहिल्यापेक्षा आतामध्ये भरपूर फरक आहे. आणि दुसऱ्यांना हिलिंग देताना आपली एनर्जी आहे म्हणजे ऍक्टिव्ह ते जाणवते. कारण मी 2-3 वेळेस माझ्या घरच्या सदस्यांना जेव्हा हिलिंग दिली त्यावेळी त्यांचा फीडबॅक छानच आला की आजीचा होता, मग दीदीचा होता, मग भावांचा होता. तर कशासाठी रेकी त्याच्यावरनं दिली जाणवत. ते तर सांग आम्हाला. कशासाठी दिली? तिला एकदा तिच्या डोळे म्हणजे तिचे डोळे खूप आग मारत होते, तर मग त्यासाठी त्यांनी मला म्हटलं की मला तू दे हिलिंग. तर मग मी तिला हिलिंग दिली. तर मग तिला लगेच अर्ध्या तासातच तिने म्हणजे तो विषयच नाही काढला. मग मी तिला स्वतः विचारलं, अरे तुला बरं वाटलं का? तेव्हा ती बोलली, हो, अरे मला लक्षातच नाही राहिलं. मग त्याच्यानंतर दीदीला एकदा म्हणजे 2-3 दिवसापासून तिचं डोकं दुखत होतं इथे पुढे कपाळाच्या साईडला. तर मग तिने कॉलेजला जायच्या आधी माझ्याकडनं हिलिंग घेऊन गेली होती. आणि मग त्याच्यानंतर मी तिला म्हटलं होतं, परत जर का तुला कधी काही वाटलं तर मला मेसेज कर, तर मी परत तुला देईल. तर मग तिने घरी संध्याकाळी आल्यावर मी तिला विचारलं तर ती बोलली, नाही मला दिवसभर काहीच नाही झालं. छान छान.
तर मग असेच काय अनुभव आणि स्वतःमध्ये चेंजेसने मला हा कोर्स खूप आवडला. म्हणजे सगळ्यांनी केलं पाहिजे. अच्छा, अधिक तुला स्वतःमध्ये काय बदल वाटते? अधिक म्हणजे अजून तर भरपूर बदल पाहिजे, ते तर होईलच हळूहळू रोज मेडिटेशन केल्याने. आणि मिरर थेरपी करून चेंजेस वाटतात स्वतःमध्ये. मिरर थेरपी रोज कंटिन्यू करतोय त्याच्यामुळे पण वाटतं. अं, खूप छान. मला असं विचारायचं वाटते, शार्दूल, अभ्यासामध्ये काय बदल वाटतोय? कारण तू एक विद्यार्थी आहेस. मग तेच मी तुम्हाला सांगितलं की कोणतंही काम करताना, काम म्हणजे माझ्यासाठी तेच होतं, कोणतंही वेगळं काम किंवा अभ्यास करताना म्हणजे असं कोणतं सुरुवात केली का मला असं वाटतं नाही आता कंटाळा येतो, थोडंच करतो आणि ठेवून देतो. तर मग आता भले ते सुरुवातीला थोडस वाटेल, पण मग नंतर एकदा करायला लागलो की मग ठीक आहे, करूनच घेतो आता, चांगलं वाटतं. करूनच घेतो म्हणजे एक काम हाती घेतलं म्हणजे ते पूर्ण करायची सवय कुठेतरी ऊर्जेने दिली. हा. हम्म. पहिले 4 काही वाटत नव्हतं की ठीक आहे ना नंतर करून घेऊ. आता ते करूच वाटतं नाही, तेवढं करून घेतो मग बघतो पुढचं. खूप छान, खूप सुंदर. आणि खरं तर तुझं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. उलट मी तुझ्या आत्यालाच ना म्हटलं होतं की बघा, सगळे सगळे मोठे मोठे लोक आहे, यामध्ये शार्दूल बसेल की नाही बसेल गड्या, पूर्ण करेल की नाही. फर्स्ट डिग्री नंतरही मी तिला म्हटलं तो येत असेल ना मनानी तर येऊ द्या. आत्या म्हणे नाही, तो सेकंड डिग्रीला यायला एकदम तयार आहे. पटकन सेकंड डिग्रीच्या वेळेस पण मी आत्याला म्हटलं की विचारा, शार्दूल येत असेल तर येऊ द्या पुढे. मी हम्म. म्हणायच्या अगोदरच शार्दूल पुढच्या डिग्रीमध्ये आला पण. म्हणजे ना सगळ्यामध्ये हा. जास्त उत्साह, इंटिग्रिटीनी सेशन तुझ्या वयाचे लेकरं ज्याप्रमाणे नाही करत ना शार्दूल, म्हणजे ना अनुभव आहे माझा. पण तू खूप सुंदर प्रकारे मोठ्यांमध्ये सेशन केलं आणि खूप सुंदर केलं आणि मेडिटेशन पण केले. खूप स्मरणशक्तीमध्ये तुला बदल झाल्याचा 100% जाणवणार आहे. ओके, जेव्हा आपण हो. मेडिटेशन करतो तेव्हा आपल्याला जे आपलं एका तासाचं काम आहे ते अर्ध्या तासामध्ये 20 मिनिटामध्ये होऊन जातं. बघ, तुला आता टाइम मॅनेजमेंट तुझं खूप छान होईल. हा अनुभव येतही काही असेल तुला. हो. म्हणजे आणि चिडचिडीचा होऊन जातोय अनुभव, म्हणजे चिडचिड कमी होते असं. कमी होते. ते भांडखोर, चिडचिड, चिडकं बाळ आता शांत झालंय तुमच्याकडचं, आहे की नाही? हो. शार्दूलला, रेकीला काय टाकलं पहिले, की सगळ्यात बंड बाळ 4 बाळांपैकी एक जे भारी बाळ आहे ते इकडे पाठवलं पहिले रेकीला. हो ना शार्दूल? आणि मग शार्दूलची बहीण पण आता रात्रीच्या बॅचमध्ये बसते आहे. आणि कसंच मेडिटेशन करा शार्दूल, छान ऊर्जेसह राहा. तुम्हाला सध्याच ग्रँड मास्टरला येण्याची संधी नाहीये. ओके. त्यामुळे त्यामुळे तुम्हाला सध्या ग्रँड मास्टर नाही करायचं, पण आपल्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्रीचं जे मेडिटेशन आहे ते मेडिटेशन आपल्याला नियमित ठेवायचं आहे. ओके. एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांची बॅच झाली की मी त्याला सुद्धा तुला बसून घेईल, विद्यार्थ्यांसोबत स्पेशल. ओके. आणखी काही स्पेशल विद्यार्थ्यांच्या टेक्निक आहेत, त्या पण त्या बॅचमध्ये स्पेशल तुला तुला फ्रीमध्ये त्या बॅचमध्ये बसूया. ओके. आणि स्पेशल विद्यार्थ्यांचं मेडिटेशन सुद्धा तुझ्यासाठी ओपन करून देईल. ओके. त्या बॅच झाल्या की. थँक्यू. हं, नक्कीच. खूप छान. खूप कौतुक वाटते तुझं. तू हे सगळं काही केलं. ठीक. छान. खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि पटकन पटकन मोठे व्हा, छान प्रगती करा. आणि तुमचं स्वप्न आहे ना, की आम्हाला काहीतरी करायचं आहे. आमच्या आत्याचं, आमच्या मावशीचं ओझं कमी झालं पाहिजे, लेकरांना वाटतंय, तर ते लवकरच होणार. काळजी करू नका. ओके? छान. थँक्यू. ऊर्जेसोबत जुडलेल्या प्रत्येक व्यक्तीला युनिव्हर्स मार्ग दाखवत असतो, कारण तुमची ऊर्जा वाढते. आपली ऊर्जा वाढली म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी यश मिळवण्यासाठी तयार असतो. खूप सुंदर. नेक्स्ट कोण शेअरिंग करते? पुढचा नंबर कोणाचा? पटकन माईक सुरू करा. वैशाली, त्यानंतर हेमलता, त्यानंतर दीप्ती, त्यानंतर द्वारकाबाई. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मी सातारावरून आहे आणि मी 29 सप्टेंबरला बॅच जॉईन केली. असेच ह्याच्यावरती युट्यूबवरती तुमचे व्हिडिओ बघून मी जॉईन झाले. त्यातलं मला आवडलेलं सगळ्यात महत्त्वाचं
त्याची ते भावना त्यासाठी ते आवडलेलं मला खूप. मग ते बघून मी म्हणलं आता हे करायचं, काय आहे ते बघूया तरी. मग मी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर तुमची 15 दिवसातच चालू झाली ही बॅच. आणि नंतर मला वाटते आता 1 महिना 29 ऑक्टोबर, आता 40 सप्टेंबर दिवस होत ऑक्टोबर, आले. 1 महिना पूर्ण झाला. आणि मला सुरुवातीला मला जी भीती होती आतापर्यंत, ती माझी पूर्ण भीती कमी झाली मेडिटेशनने आणि तुमच्या बोलण्याने सुद्धा. खूप छान तुम्ही सांगता आणि मेडिटेशन पण खूप छान आहे. त्यामुळे मेडिटेशनमुळे भरपूर माझी भीती कमी झाली आणि जे काही माझे प्रॉब्लेम आहेत भरपूर, ते पण सॉल्व्ह व्हायला सुरुवात झाली. तेही मी सांगणार आहे सगळे. नक्कीच. फक्त आता तर सुरुवातीला म्हणजे सगळं व्यवस्थित चालू झालंय. सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागलेत, मनासारख्या व्हायला लागलेत. आणि याच्यात रेकीमध्ये आल्यापासून खूप मनासारख्या गोष्टी घडायला लागल्यात. जे मी अपेक्षित सुद्धा केलं नव्हतं ते सुद्धा मला मिळायला लागले. खूप छोट्या छोट्या गोष्टी, त्यात पण खूप आनंद मिळतोय मॅम. मस्त. आणि अजून स्वतःमध्ये काय बदल वाटतो? आतून काय वाटते स्वतःला? हो, आतून जे हे होतं, मला भीती होती आणि अजून जरा वाटायचं आता हे कसं होईल ते कसं होईल, ते कमी झालं. आणि आत्मविश्वास सुद्धा वाढायला लागला. आधी मला भीती वाटायची तर मी करू शकेल की नाही, आता ते मला वाटत नाही, मी करणार ते. आणि माझं ते पुढचं काम होईल का नाही असं पण वाटायचं, पण आता होतंय, ते पण होतंय. त्यामुळे आता कसली चिंता राहिली नाही. आणि खूप छान छान वाटतं. दिवस एवढा छान जातो, जरी दिवसभर काम केलेलं असेल आणि काही दुखत असेल, संध्याकाळी एक मेडिटेशन केलं की दुसऱ्या दिवशी मला औषध घेण्याची सुद्धा गरज वाटत नाही. आणि असं मला आठवत सुद्धा नाही मी काल मला हे दुखत होतं. दिवाळी दिवशीचा अनुभव तुम्हाला सांगितला मॅम मी. परत सांगा. मी आधी 2 दिवस खूप काम झालं शेतातलं आणि घरातलं सुद्धा, मग त्यामुळे मला कणकणीच आलीच होती, म्हणजे अंग पूर्ण दुखून आलं होतं, ताप आल्यासारखं वाटायला लागलं. म्हणून मी जरा वेळ बसले आणि लक्ष्मीपूजन होतं. आता सगळं घरातलं उरकायचं आवरायचं, म्हणून मग आता म्हणलं काय करायचं. मी थोड्या वेळ बसले शांत आणि हे केलं मी, ते 20 मिनिटाचं मेडिटेशन केलं. पूर्ण पण नाही करू शकले, पण 20 मिनिटं केलं. आणि त्याच्यानंतर मी 20 मिनिटाचं आणि 30 मिनिटं मी थोड्या वेळ बसले, झोपून राहिले. आणि उठून जे कामाला सुरुवात केली, लक्ष्मीपूजन माझं संध्याकाळी, लक्ष्मीपूजनच्या आधीच्या सगळी जी तयारी, साफसफाई, फरशी वगैरे पुसणं, पूजा मांडणे, स्वयंपाक सगळं होऊन मी संध्याकाळी जेव्हा 10:30ला बसले, तेव्हा माझ्या लक्षात आलं मला म्हणजे मी आता आजारी पडणार होते, पण माझी सगळी नंतर कामं झाली. 10:30 वाजता मला आठवलं की मी आता दुपारी आजारी पडणार होते, पण आता मला काही त्रास जाणवला नाही. मी व्यवस्थित सगळी कामं पूर्ण केली. खूप छान वाटलं त्या दिवशीचं लक्ष्मीपूजनचा दिवस. अच्छा, ते सेल्फी चॅलेंज जिंकलो का आपण? तुम्ही तर शेतामधून म्हणजे ना, तुम्ही शेतातही काम करत आहात आणि शेतामधूनही सेशन केले तुम्ही बरेचसे, हो ना? हो. तर मग आता असे घरी सावलीमध्ये राहणारे लोक तर सांगतीलच की हो मॅडम, आम्ही होतो ना त्यापेक्षा आता स्किन टोन चेंज व्हायला लागलाय वगैरे वगैरे. घरात राहणारे तर सांगतीलच, पण तुमचं काय हो, आहे थोडासा, म्हणजे मला जाणवतोय फरक. आहे ना? हो, खूप असेच छान. मस्त राहा. हो. नक्कीच. आता मस्तच राहणार आहे तुमच्या या रेकीच्या कोर्समुळे. खूप छान वाटतंय. कायम मस्त राहायचं, मेडिटेशन करायचं, युनिव्हर्स आपल्याला मदत करते. हो, युनिव्हर्स मदत करते. टेन्शन आपल्याला वाटत असते की माझ्या आयुष्यामध्ये असंच आहे, असंच आहे. जेव्हा तुम्ही पुढचा प्रवास करता ग्रँडमास्टरचा, तेव्हा समजतं ते गाणं आहे ना, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, असं आपल्याला वाटतं. आयुष्य आणि ते सत्य परिस्थिती आहे की आपण आपल्याचकडे बघत असतो. हो, सगळ्या गोष्टी छान होतात. युनिव्हर्स सोबत जुडायचं, ब्रह्मांड मदत करतं. खरं म्हणजे ना, माझी ऊर्जा वाढते. माझी म्हणजे ध्यान करणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा. मी ध्यान करते, माझी एनर्जी लेवल वाढली आहे. मग माझी निर्णय क्षमता वाढली आहे. माझा कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढला आहे. माझं प्युरिफिकेशन होत आहे. मी लोकांना माफ करत आहे. आणि मला माझ्या आतमध्ये तो गुण आला आहे की चिंता नाही करायची आहे, मला चिंतन करायचंय.
की चिंता करून काय होणार आहे, मला ऊर्जा, मला ब्लेसिंग्स करायच्या त्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी मला आशीर्वाद रूपी ऊर्जा ब्रह्मांडाला मागायची आहे. आणि इतरांनाही काही झालं, कुठं काही टेन्शन आलं तर तिथं काय द्यायचंय, ऊर्जा द्यायची आहे. अच्छा, सुशिक्षित आहात सगळेजण म्हणून आवर्जून विचारते, वैशाली कुठं काही वाटलं का एवढ्या प्रवासामध्ये, कुठं अंधश्रद्धा, कुठं जादूटोणा, किंवा काही वशीकरण वगैरे, नाही. भूत प्रेत असं काही कुठं आलं का? हा हा, उलट. आणि हे याच्यात आल्यामुळे जे माझ्या मनात होते प्रश्न, जे आता काल आपण केलं ते मेडिटेशन ह्याचं, पितृदोष ते असेल का, असं बरेचसे प्रश्न होते माझ्या मनात. कशामुळे हा त्रास होतोय, असं बरेच माझ्या मनात प्रश्न होते ना, सगळे सगळे क्लिअर झालेत, काहीही नाही. आणि तुमच्या इथं आल्यावर तर म्हणजे काही जरी असलं, समजा असू द्या, असेल नसेल काही माहित नाही, तुम्ही तुम्ही सगळं त्यातलं क्लिअर केलं. ते ब्रह्मांडाकडून सगळं व्यवस्थित क्लिअर झालंय. ते फक्त आपलं कर्मफळ असते आणि तेच आपल्याला चांगले बस, आणि वाईट अनुभव देत असते. आता आपण काय करूया, आता चांगले कर्म निर्माण करूया, हो. चांगले निर्माण करूया, चांगली पेरणी करायला सुरुवात करूया, आहे ना? कुठेही कुठेही अंधश्रद्धा नाही. आणि तुम्ही जे घेताय आमच्याकडून त्याच्यापेक्षा जास्त पटीने आम्हाला तुम्ही देताय. असं आहे. तुमच्याशी फक्त आम्हाला ब्रह्मांडाने जोडलं की आमचं पूर्ण म्हणजे हेच, काय म्हणायचं त्याला, तुमच्याशी जुडणारा माणूस परिपूर्णच होणार. त्या अजून ब्रह्मांडाने अशीच अजून अशीच अजून त्या 2 महिन्यांनी मला ब्रह्मांडाने खूप सांगायचं होतं. 2 महिने खूप काही सांगणार, जसं आता अजून रोहिणीने म्हटलं आहेत, तसं. पण ते सांगायला, मगाशी मॅम कशा म्हणल्या त्या दुसऱ्या मॅम, एक एक पूर्ण माझा असेल तसं मलाही सांगायला एक व्हिडिओ पूर्ण नाही, एवढे अनुभव असतील. नक्कीच असंच असणार आहे. आणि म्हणूनच मग ग्रँड मास्टर्स काय म्हणतात माहितीये का, मग आपण त्यांना म्हणतो, अरे थांबा. आज सकाळी पण तुम्ही ऐकलं ना एक अनुभव, अरे थांबा आता. पण नाही, बोलावंच वाटतं, असं वाटतं की हो मला मॅम. जे हम्म ते इतरांना सांगावं, सांगावं असं वाटतं. हं. खूप सुंदर. आणि आता यामध्ये काय होते वैशाली, माझा आजारच पडून गेला किंवा मी आजारी पडणार होते पण पडले नाही, याचा अर्थ काय आहे, जेव्हा आपल्याला कणकणी येते तेव्हा ना आपलं शरीर, हे माझं शरीर आहे, आजार यायच्या अगोदर माझ्या आभा मंडळावर, ऊर्जा देहावर येतो, चैतन्यमय शरीरावर येतो, जो माझ्या शरीरापासून 6 इंच आजूबाजूला आहे. ओके, पहिले बाह्य ऑरावर येतो, नंतर अंतर्गत ऑरावर येतो. मग तो इथपर्यंत आला की आपल्याला कणकणी, झोपून राहावंसं किंवा ते एक फिलिंग येते. मग तेव्हा जर आपलं ऑरा क्लीन केला, तेव्हा जर आपण आपलं मेडिटेशन केलं, तर काय होते, तर ते दूर लोटल्या जातं. आणि तो आभा पुन्हा प्युरिफाय झाला, तो स्ट्रॉंग झाला, तो स्ट्रॉंग झाला, त्यामुळे पुन्हा त्या येणाऱ्या आजाराची ताकद पुरली नाही, असं म्हणूया सोप्या भाषेमध्ये, आहे ना? मग किंवा थोडंफार काही आलं ते पण निघून जातं, म्हणून मेडिटेशन खूप गरजेचं आहे. हो मॅम. मला तर म्हणजे मेडिटेशनने मला तर खूप एनर्जी पण वाटते. आणि म्हणजे आहे, जे काही आपला त्रास आतून होत असेल, दिवसभर कामाचा जो थकवा असतो येतोच, संध्याकाळी पाय वगैरे दुखतात दिवसभर चालल्यामुळं, काम केल्यामुळं, पण सकाळी ते काही जाणवत नाही. खूप छान. आणि एकदम आता फ्रेश मस्त वाटत. शेताला पण ऊर्जा द्या तुमच्या, बिझनेस सिलिंग मध्ये हो तुमचा शेत द्या छान, आणि या वर्षी तुम्ही भरभरून उत्पन्न मिळवा. हो मॅम. छान, खूप सुंदर. थँक्यू वैशाली, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हेमलता. आत्मा नमस्ते मॅम. मी आत्मा हेमलता नमस्ते. कवरती, हेमलता कवरती, नागपूर. बोला. नागपूरहून बोलत आहे. हं. जेव्हापासून मी रेकी जॉईन केली तेव्हापासून खूप काही अनुभव आलेत. तेवढं तर मला काही सांगता येणार नाही. पण जे माझं म्हणजे थकून जायची मी कामं केले की, ते बिलकुल कमी झालं आता. बाहेर गेलं की थकवा यायचा, कोणी काही बोललं की एकदम मन भरून यायचं, ते बिलकुल कमी झालं. आणि कॉन्फिडन्स वाढलं, जरा थोडं कॉन्फिडन्स पण वाढला.
आणि कोणी बोललं तर त्याच्यावर अजिबात रिॲक्ट करणं बंद झालं आता. नाही तर एकदम वेगळंच व्हायचं मला. खूप इमोशनल होती मी आधी. रडू यायचा की राग यायचा? रडू यायचा, रागही यायचा. मला राग तर तेव्हा व्यक्त नाही करू शकत, पण रडू यायचं. हम्म. बर. ते सर्व कमी झालं आता. बर. बर. आणि खूप छान वाटतं. एकदम दिवसभर ऊर्जा राहते. थकवा तर अजिबात येत नाही. कितीही कामं करा, थकवा अजिबात येत नाही. घरातले वातावरण एकदम छान आहे. मस्त. कशा ना हेमलता माहितीये काय, एक कोड लँग्वेज मध्ये सगळं काही सांगतात छान, आणि वरून काय म्हणतात ना, मला मला ना सगळं काही सांगता येणार नाही. येस, अगदी पर्सनल गोष्टी असतात त्या कधीच सांगायच्या नसतात आपल्याला. पण नक्कीच हेमलता ताई, एनर्जी लेवल पण खूप छान झाली. आणि त्या आमच्या अबोल हेमलता सेशन मध्ये एवढ्या छान बोलत आहेत, यासाठीच आम्हाला सगळ्यांना खूप आनंद वाटतोय. हो ना दीप्ती? खूप सुंदर. तो आधी आधी मला शब्दच फुटायचा नाही काय बोलावं म्हणून. असं मला म्हणूनच कुणाही व्हायचं असं, म्हणजे कार्यक्रम यांच्यामधूनच नाही, मला व्हायचं आधी असं, म्हणजे समोरच्या व्यक्तीसोबत काय बोलावं हे मला सुचतच नव्हतं. तो आता खूप आत्मविश्वास आता फरक पडला वाढला. मॅम. हं. आत्मविश्वास वाढला. छान छान. खूप मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद हेमलता ताई, खूप धन्यवाद. छान. अधिक बदल होणार आहे. अधिक बदल होणार आहे. काळजी करू नका. ओके. हा. खूप सुंदर. अच्छा, कोणी मला आरोग्याचा बदल नक्की सांगू शकता ना? काही दुखत होतं, ते थांबलं वगैरे? या बॅचला कोणी काही सांगितलंच नाही अजून. हा, दीप्ती बोलतात. त्यानंतर ज्याला कोणाला बोलायचं असेल त्यांनी हात वर करायचा. माईक सुरू करा. जी दीप्ती ताई. आणि द्वारकाबाई, तुम्ही जरा जागेवर बसा. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. दीप्ती, तुम्ही व्हिडिओ बंद केला. हा, बोला. आत्मा नमस्ते. मी दीप्ती हातीसकर, रत्नागिरीतून बोलते मी. हो. आणि आतापर्यंतचा माझा रेकीचा जो प्रवास आहे, हा तिसरा टप्पा, तो खूपच अगदी चांगला, असं खूप उत्तम, म्हणजे खूप उत्तमच आहे असं मी म्हणेन. कारण ज्यावेळी मी रेकी म्हणजे या कोर्सला येण्यापूर्वी माझ्या मनामध्ये खूप प्रश्न होते. अगदी निगेटिव्ह विचार भरपूर होते मला. आणि त्यातच काय झालं होतं की माझ्या मिस्टरांची बायपास झाली होती, 1 महिनाच झाला होता. नंतर माझा पाय घसरून मी पडले होते. ज्यावेळी मी रेकी जॉईन केली त्यावेळी माझ्या पायाला प्लास्टर होतं. मी त्यावेळी बोलले होते तुम्हाला. आणि दीप्ती मग ताई, त्यातूनच मी एक थोडासा कॅमेरा सरकवता का? मागचा लाईट चमकतोय फक्त. थोडासा. नाही, अधिक अधिक असा. हा, अधिक अधिक थोडासा. सेम आता फिरवला तसंच अधिक फिरवा. येऊ दे कपाट मागचं. कपाट येऊ द्या ना मागचं. हा, चालेल. हा, बोला. म्हणजे माझ्या मनात पहिले खूप प्रश्न होते अगदी, हं. की आणि निगेटिव्ह विचार भरपूर होते माझ्या मनात. कारण त्यावेळी माझ्या मिस्टरांची बायपास झाली होती आणि मी पाय घसरून पडले होते, माझा फ्रॅक्चर होता. आणि त्याही अवस्थेमध्ये मी ही रेकी जॉईन केली. कोणी आणि जोडलं तुम्हाला? हा, आमच्याच रत्नागिरीच्या आहेत त्या पूजा लकेश्री आहे, त्या ग्रँड मास्टर आहेत. त्या हं. आमच्या शेजारी जवळ म्हणजे राहतात अशा. त्यांची माझी पहिल्यापासून ओळख आहे. तर त्या मला म्हणायच्या की तू पण हे जॉईन कर म्हणून. मी होय होय म्हटलं. आणि खरंच म्हणजे त्यावेळी म्हणजे असा मोकळा पण वेळ होता. आणि मग मी म्हटलं चला आपण हे अनुभव घेऊया. आणि मला खरं सांगते मॅडम, इतके छान अनुभव आलेत ना. खूप खूप म्हणजे खूप मी समाधानी आहे. ह्या प्रवाहात आल्यापासून मी इतकी आनंदी आहे आणि समाधान मला भरपूर आहे. आणि आता कसं मला मोकळं मोकळं वाटतंय. खूप मनात प्रश्न होते ते आता बरेचसे मी मोकळी झाले आता पूर्ण. आणि माझा इतका आता आत्मविश्वास वाढला आहे की आता मी कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर ते मी करू शकते, हा विश्वास माझ्या आहे आता. कारण मी जे रेकीला जेव्हा जॉईन झाले तेव्हा माझा पाय असा खूप म्हणजे फ्रॅक्चर, म्हणजे तो प्लास्टर मध्ये असल्यामुळे ना मला थोडा त्रास होत होता. मग प्लास्टर मी काढला, दिवाळीच्या आधी काढला मी.
डॉक्टरनं म्हटलं आता काढा. मग आता खूप बरं वाटतंय आणि माझं काही दुखत नाहीये. तुम्ही आता काढा, कारण मला दिवाळी आहे, दिवाळी म्हणजे साजरी करायची आहे. डॉक्टर म्हणाले की हो आता काढूया. काढलं. आणि मला घरातले ओरडत होते, तसे मिस्टर म्हणाले की तू आपल्या घाई करतेस पण आहे. माझा विश्वास होता की मला म्हणजे आता जो त्रास कमी होतोय, मला खूप बरं वाटणार आहे. आणि मी खरं सांगते मॅडम, थोडे दिवस मला 8-10 दिवस थोडासा त्रास झाला काढल्यानंतर, पण आता मी इतकी रिलॅक्स आहे की मला पायाचं आता काहीही वाटत नाही. इतकी सुंदर म्हणजे माझा पाय असा फ्रॅक्चर होता हेच मला आठवत नाही. खूप सुंदर, कारण मी वॉकर घेऊनच चालायची. तो वॉकर वगैरे सगळं काढून आता मी अगदी छानपैकी सगळीकडे फिरू शकते. माझी खाली बाग आहे, फुलझाड आहेत छोटी छोटी. मला बागेची आवड आहे. तिथे जाते, काम करते. मला खूप समाधान वाटतं की अरे वा, मी पटकन एवढं करू शकते. माझ्या मिस्टरांची पण तब्येत अगदी छान आहे. मध्ये त्यांना मी त्रास झाला होता, मी त्यांना रेकी दिली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि ते खरोखरच त्यांना पण खूप त्रास म्हणजे बरं वाटलं. आणि ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या माझ्या ज्या अनुभव येतात ना मला, मी अगदी भरून पावले. तुमचं मी म्हणजे तुमच्याकडे बघितलं ना मी, की मला प्रसन्न वाटतं. काय माहिती नाही, पण एक ऊर्जा येते माझ्यामध्ये. आणि मला अगदी दिवस माझा खूप चांगला जातो. मी पहाटेचा 5 तास सुद्धा करते. मेडिटेशन केल्यावर मला इतका फरक पडतो ना की खूप म्हणजे मला अगदी करावं छान म्हणजे समाधान वाटतं. काय माहिती नाही, म्हणजे मला खूप आवडतंय. आणि हे म्हणजे मला असं वाटतं की मी रेखीत आले पण मला खूप फायदा झालाय. आणि तो मला आता उत्तरोत्तर तो होणार आहे. आणि असे खूप मला छोटे मोठे खूप चांगले अनुभव आलेले आहेत. मी समाधानी आहे खूप याच्यामध्ये. थँक्यू मॅडम. मी तुमचेही आभार मानते की तुमच्या सानिध्यात आल्यानंतर मला खूप ऊर्जा मिळाली आहे. आणि मी अगदी खूप म्हणजे अगदी व्यवस्थित म्हणजे अगदी काय म्हणतात ते चांगले मला अनुभव येतात आणि त्याच्यामुळे मी समाधानी आहे, मनापासून समाधानी. थँक्यू मॅडम. कधी कधी छोटे छोटे अनुभव आपल्याला सांगता येत नसतात ना, असं होऊन राहिलं दीप्तीताईंचं. हो ना दीप्तीताई? आणि मी मनापासून करते, म्हणजे मला आवड इतकी निर्माण झाली आहे ना. एक दिवस जरी मेडिटेशन मी केलं नाही ना तरी मला चुकचुकल्यासारखं वाटतं. मी सकाळी दुपारचं आपलं असतं, रात्री सुद्धा करते, पहाटेचं पण करते. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं. आणि मला आता असं वाटतं की मी आता एकदम रिलॅक्स आहे, रिलॅक्स एकदम. मला आता काय म्हणजे अशी अडचण काही येऊ, आणि अडचण आली तरी आपली रेखी आहे, त्याचे सुद्धा मी उपयोग करू शकते. या मला आत्मविश्वास आहे. काय जर अडचण आली तर मला आहे, मॅडम आहेत, आणि माझी रेखी पण आहे. मी केलं की माझं सगळं व्यवस्थित होणार. हा आत्मविश्वास मला आलाय. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. मेडिटेशन केलं की सगळं व्यवस्थित होतेच दीप्तीताई. काय लोक बरेच जण म्हणतात, काही पण सांगतात, डोळे बंद केल्यानं काय बरं होते. अरे करून तर बघा आणि मग सांगा तुम्ही. आहे की नाही? नक्कीच नक्कीच. अगोदर करून बघा की खरंच मेडिटेशन केल्याने काहीतरी होते का. मग होते. मग कोणीही ठरवा. असं आहे ना? नक्की. खूप सुंदर. दीप्तीने खूप मनापासून घेतले सगळे सेशन. अगदी अंतर्मनापासून एक्सेप्टन्सचा भाव होता. आणि प्रत्येक मेडिटेशन करत असताना जणू दीप्तीताईंकडे पाहिलं की असं वाटायचं की जसं आपण एखादा पदार्थ चाखतो ना, त्याची ती चव अशी छान सगळ्या चेहऱ्यावर दिसते ना, तसं मेडिटेशन मधून काय मिळतेय हे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं जणू तो भाव सुंदर दिसायचा. प्रत्येक मेडिटेशन दीप्तीताई तुम्ही असंच केलं की नाही? प्रत्येक शब्दाचा तो कानात भाव. साठवून अगदी छान, अगदी म्हणजे इतकं ऐकून ना म्हणजे माझ्या मनावर असं ते शब्द तुमचे बिंबवायचे असे. कालचा तर पितरांसाठी तर मला इतकं रडायला आलं होतं का, लोक नुसतं गळागळा अश्रू वाहत होते, कारण मी त्यातून गेले. कारण माझ्या मुलाचं स्वतः मी बघितलं, त्यामुळे मला ते राहवत नव्हतं. कधी एकदा म्हणजे मला ते त्याला मी इतकं हे केलंय ना, माझा ते घडला एक प्रसंग, त्याच्यामुळे तुम्हाला ते खूप आवडलं आणि मी ते परत करणार. कारण नक्कीच. आपल्याला कॅन्डल लावायची त्यासोबत विशेष. जर काय करायची, प्रार्थना करायची पण एक कॅन्डल पण लावायची. आणि ती प्रार्थना करायची, कॅन्डल लावायची, ती प्रार्थना करायची. करा तुम्हाला वाटलं तर. विशेष आठवड्यामधून एक वेळा करा किंवा सारखं 21 दिवस करा. आणि बघा काय ना, गेलेल्या लोकांसाठी रडण्यापेक्षा त्यांच्या नाही ह्या त्याच्या प्रकाश त्याला ऊर्जेची खूप गरज असते. येस, हे जर अगोदर मला समजलं असतं ना तर कितीतरी मला खूप खूप बरं वाटलं असतं. पण काय काय ना, पण आता मला मिळालंय ना, म्हणजे मी आता त्याचा फायदा घेणार. येस. थँक्यू मॅडम. आपण म्हणतो ना की दुःख दुसऱ्याचं कोणी घेऊ शकत नाही, पण ऊर्जेसोबत जुडलं की दुःखही हलकं होतं की नाही बरं? हलकं होतं, एकदम हलकं होतं. काहीतरी साध्य होतं आपल्याकडे. खरंच थँक्यू मॅडम.
खूप सुंदर दीप्तीताई, खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. दीप्तीताईंना ऐकतच राहावंसं वाटतं. नक्कीच तुम्हाला काही बोलायचं असेल तर संधी मिळणार. त्या अगोदर आपल्या द्वारकाबाई, बरोबर आहे ना नाव? 333 लिहून ठेवलं. माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. बोला. मी रेकीमध्ये 15 ऑगस्टला तुमच्याकडे जॉईन झाले मॅडम. हं, आणि 31 ऑक्टोबरला आमची बॅच संपली. परत मी दुसऱ्यांदा आता ह्या 3री लेवलला मी परत जॉईन मधून मधून करत असते. माझे रेकीचे अनुभव सांगायला गेले तर खूप छान आहे. आणि रेकीमध्ये आल्यापासून मला खूप खूप म्हणजे खूप छान वाटते. माझा स्वतःचा शारीरिक बदल म्हटला तर मी अशी मांडी घालून 15-20 मिनिटं सुद्धा बसू शकत नव्हते. पण हं, रेकीमध्ये आल्यापासून मांडी घालून बसते, 1 तास 1.5 तास बसू शकते मांडी घालून. हा माझा अनुभव जास्त स्ट्रॉंग. आणि त्यानंतर ऍसिडिटी मला नेहमी व्हायची. कुठे हं, पंक्तीचं जेवण वगैरे करायला गेलं तर हमखास ऍसिडिटी झालीच पाहिजे त्या दिवशी, असा माझा अनुभव होता बाहेरचं जेवण केलं तर. तर आता एरेकीमध्ये आल्यापासून मला ऍसिडिटी अजिबात होत नाही. तोही एक माझा अनुभव हा स्वतः शारीरिक म्हणून मी सांगू शकते की हा खूप छान अनुभव आलेला. आणि हं, याच्या 1 वर्ष आधी मला हे रेकी वगैरे हा प्रकार माहिती नव्हता. पण ज्यावेळेस मी तुमचे व्हिडिओ ऐकले, काही असे 1-2 व्हिडिओ बाहेरचेही ऐकले, तर त्यामुळे आवड निर्माण झाली की रेकी रेकी काय आहे, म्हणून मग मी रेकीमध्ये जॉईन झाले. आणि असं वाटायला लागलं की याच्या आधी आपल्याला का माहिती नव्हतं रेकीबद्दल, की आपण किती वेळ शिकून झालं असतं आणि किती आपल्याला अनुभव आले असते याच्यातून, किती आपले फायदे झाले असते. हा अनुभव खरंच खूप छान आहे रेकीतला. आणि आश्चर्य वाटते की हे एवढं ब्रह्मांड आपल्याला देते आणि आपल्याला त्याची जाणीव नव्हती की ब्रह्मांड एवढ्याला आपल्याला देऊ शकते. आणि आपण जे आपल्यात ऊर्जा आहे तेच ऊर्जा आपण ब्रह्मांडाला प्रार्थना करून ते ऊर्जा आपली निर्माण करतो न त्यापासूनच आपल्या ऊर्जेपासूनच आपण मागतो, याची कल्पना नव्हती. म्हणून खूप आश्चर्य वाटते की ब्रह्मांडाला एवढा आहे, ब्रह्मांड आपल्याला देतो आणि आपण त्याचे काही आपल्याला उपकार नव्हते तसे की नाही ब्रह्मांड एवढा देऊ शकतो. आपण काय म्हणतो काहीतरी डॉक्टर दवाखाना करतो, डॉक्टर औषध देतात आपण बरं होतो, पण आपणही डॉक्टर तर देतात त्यामुळे आपण बरं होतोच, पण आपणही छोटे मोठे आजार आपण स्वतःही त्याला हँडल करू शकता. 1 वर्षापासून मॅडम मी तुम्हाला खोटं वाटेल, एक गोळी सुद्धा डोकं दुखलं का सर्दी झाली मला नाहीये 1 वर्षामध्ये, का ताप आला का काय नाही, असं काहीच नाही. हा 1-2 वेळा जर सर्दी झाली बस थोडासा काढा घेतला, दुसऱ्या दिवशी बरं, मेडिटेशन केलं, छान वाटते. आणि येता जाता असं तोंडामध्ये नेहमी असते ब्रह्मांडे अरे की तू मला मदत कर, मला मदत कर, तेच येता जाता जातानाही पण चालताना थँक्यू वगैरे हे नेहमी. आता तुम्ही नेहमी सांगत असता की सगळ्या गोष्टीला तुम्ही थँक्यू म्हणा. तर येता जाता म्हणजे तो अगदीच तोंडातच शब्द पडलेला आहे की थँक्यू, कशाही गोष्टीला थँक्यू. कोणी आपलं काम केलं तरी थँक्यू, काही उठता बसता थँक्यू, आथरुणातून उठल्यावर थँक्यू, जमिनीला नमस्कार करून थँक्यू. याच्यामुळे खूप फरक वाटतो. हे खूप अनुभव. आणि मागे मी तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्ही केलेला तेव्हा शेअर केलेला की माझा अनुभव होता धुळ्याचा, तो परत सांगायचा. हं. धुळ्याला हो, माझ्या नंदेकडे माझे नंदे भाऊ वारले तेव्हा 2-3 दिवस तिथे मुक्कामी होते. तर माझ्या नंदेच्या नंदेचं खूप रात्री अचानक पोट दुखायला लागलं. 2-3 तास तिला पोटाचा खूप त्रास व्हायला लागला. मग थोड्या वेळानंतर माझ्या बहिणीच्या मुलीने मला उठवलं, की "मावशी, त्या ताईंना खूप त्रास होतोय. तर बघा बरं तुम्हाला काही माहिती असेल औषध तर सांगा." तर म्हटलं औषध तर नाही माहिती, पण मी रेकी देते म्हटलं थोडं. तर मी त्यांना त्यांच्या सोलार चक्रावरती सिम्बॉल टाकले. मी थोडं तो प्रार्थना करून घेतली मनातल्या मनामध्ये रेकीला, की मला हे मदत करा बुवा एवढं. आणि डायरेक्टच ते सिम्बॉल देऊन आणि रेकी दिली. तर त्यांना खरंच मॅडम 15-20 मिनिटांनी बरं वाटायला लागलं. त्याही म्हटल्या, की हो पहिल्यापेक्षा. म्हणजे त्यांना इतका त्रास होता, की त्या खूप असं उठत बसत असं रडत होत्या, की "नाही मला खूपच त्रास होतो." असह्य वेदना त्यांना होत होत्या. मग त्यांना त्या बरं वाटलं त्याने. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मग त्या दवाखान्यात गेल्या. तर मला त्यावेळेस खूप म्हणजे माझा पहिला अनुभव होता, की मी अशी रेकी दिली आणि बरं वाटलं. तर मला खूप आनंद झाला त्याच्यामुळे, की चला थोडा तरी यांना आराम मिळाला. तो खूप छान झालं. त्याच्यानंतर आता माझ्या 2 काही महिने झाले. दिवसानंतर 2 महिन्यामध्ये काय अनुभव घेतला तुम्ही परत त्यानंतर? 2 महिन्यामध्ये अनुभव घ्यायचा म्हटलं तर खूप छान फील होते. आनंद आणि जे काही निगेटिव्ह विचार येत होते मनामध्ये किंवा आपण असं चिंता करत बसतो नातेवाईकाबद्दल म्हणा का काही गोष्टी आपल्या संसारिक असतात, पर याच्यातल्या असतात, तर त्या येत नाही आता विचार. येता जाता मला फक्त मी रेकीबद्दलच विचार करत असते, की ब्रह्मांड आपल्याला देतोय आणि कुठे प्रवासाला निघाले किंवा माझा मुलगा नेहमी थोडा प्रवासात असतो, तर त्याला रेकी देते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पिलर वगैरे करून त्याच्या सोबत देते.
तर असे ब्रह्मांडाच्या कृपेने असं काही असं हे नाही आले कोणते प्रसंग की नाही आपल्याला त्यापासून काही वाईट वाटलं असं म्हणून. हे खूप अनुभव छान आहे याच्यातले. मस्त. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप मस्त आहे. खरंच आनंदी वाटतंय आनंद. की प्रत्येकाने खरंच रेकी शिकावी, खरंच रेकी शिकावी. मी मनापासून सांगते, खूप रेकी शिकावी, प्रत्येकाने शिकावी. खूप. आता नक्कीच. नमस्ते मॅडम. आता नमस्ते. ब्रह्मांड तुम्हाला मदत आणि तुम्ही करतं. खूप बोला. समजून सांगतात ताई, खूप समजून सांगतात तुम्ही. आणि खरंच त्या मॅडम म्हटल्याप्रमाणे खरंच तुमचे शब्द म्हणजे असे कानात गुणगुणत असतात ते नेहमी असं. जे बोलतात ते काय गुणगुणत असतात नेहमी ते कानामध्ये असे एक आवाज येत राहतो नेहमी की मॅडम बोलतात आपल्या सगळ्यांचे सेशन घेता म्हणून. असं मेडिटेशन तर खूप छान असतात सकाळचे. म्हणून मला आतुरतेने अगदी मी 4:30 5:45 वाजेपासून 4:30 वाजेपासून जागी असते मेडिटेशनसाठी. जॉईन करून ठेवते. जेव्हा होईल तेव्हा होईल, पण जॉईन करून ठेवते आधीच लिंक. लिंक चेंज होणार खूप आहे, लक्ष छान वाटते ठेवता. हा. सकाळची. हा. 1-2 हो. दिवसामध्ये लिंक चेंज होणार आहे, लक्ष ठेवसाल. आणि असं होते का तुम्हाला काही एखादी गोष्ट झाली की तुम्हाला असं आठवते का शांतपणे डोळे बंद करून बसा. हो, हो, हो. हे शब्द नेहमी, नेहमी, नेहमी. आणि खरं सांगू तर माझ्या मिस्टरांचं आणि माझं नेहमी वाजत असते काही काही शब्दानं. तर मी आता नुसती शांत राहते. खूपच अति झालं तेव्हा काहीतरी उत्तर देते. पण मी शांत असते. त्याचं असं मनाशी क्रोध नाही करत. नाहीतर माझ्याच मनात मला असं वाटत राहायचं, "अरे, काय हे इतके असे बोलता एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून काय इतके चिडचिड करता?" पण आता ते जाऊ दे. असं मी शांत असते. कसं असते ना आम्हाला कारण मला चुकून तरी माझ्या घरामध्ये एखादा शब्द माझा निघाला की माझी ऍक्शन घरातले म्हणतात शांतपणे डोळे बंद करून. शांत मीटिंग बसा. बस हेच आठवते. हेच आठवते. आणि मी म्हणते असंच माझे शांत. आपल्याला शांत राहायचंय आता बस हेच सांगते. छान. रोहिणी माईक सुरू केलाय. बोला, रोहिणीला काहीतरी बोलायचं होतं. बोलायचं आहे. बोलायचं राहिलं माझं. हं. मला वयाच्या 12व्या वर्षापासून संधिवाताचा त्रास आहे. थायरॉइड आहे. परत मला वॉल्व्हचा पण प्रॉब्लेम आहे मला. पण आहे त्याच्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे माझी. मेडिसिन चालूच आहे त्याचे. पण आता जसं रेकीमध्ये आल्यापासून जसं संधिवातामुळे ऑफिसवरून आलं की अंगाला जडपणा येणं किंवा ते पाय दुखणं हे करणं. मग ते असं व्हायचं की माझं आजचं काम उद्यावर किंवा आल्यानंतर जे काम आहे आपलं घरचं जे तर ते आजचं काम राहू द्या उद्या सकाळी बघू हे असं व्हायचं नाही. पण आता होत नाही. डेली मध्ये होऊन जातं. तर छान अनुभव आहे रेकीचा. म्हणजे मेडिटेशन छान कार्यक्षमता वाढली आहे आपली. बरोबर ना ताई? वाढली वाढली वाढली. आणि संधिवात तुम्हाला बराच जुना आहे का? हो वयाच्या 12 वर्षापासून आहे. बिनधोक राहा तुम्ही. वयाच्या 12 वर्षापासून असो की जन्मापासून असो. अगदी 8 वर्षापासून असलेला सोरायसिस वयाच्या 55 मध्ये अगदी 50% कमी झालात आपल्या दादांचा. तुमचा संधिवात सुद्धा आपल्या प्रमिलाताई असू देत किंवा आतापर्यंत जवळजवळ 20 लोकांचा संधिवात 90% बरा झालाय असं म्हणूया आपण. ओके. अच्छा फक्त तुम्ही नियमित मेडिटेशन करा, हो जाएगा. कारण संधिवात चालेल. हा काही किटाणू वगैरे नसेल आतमध्ये. काहीतरी ते शरीराचीच ती प्रोसेस आहे थोडीशी. तुम्ही फक्त मेडिटेशन करा. मोठ्या प्रमाणात ऊर्जा घ्या. हळूहळू, हळूहळू तुम्हाला त्यावर ताबा मिळवता येतो. म्हणजे ना एक चालेल. व्हिडिओ बघा तुम्ही प्रमिला कारंडे यांचा. त्यांचा स्पेशल अनुभव आहे ग्रँड मास्टर्सचा. त्या घरी घर त्यांचं 2 दिवसातून 1 वेळा झाडणे आणि स्वयंपाक 2 दिवसातून करणे. आज स्वयंपाक केला की उद्या करायचा. कारण पर्यायच नव्हता. त्यांना करताच यायचं नाही. आता त्यानंतर त्यांनी काही आहे ना आपलं आरी वर्कचे क्लास, बाकी सगळ्या गोष्टी, टॅरो रीडिंग केलं, टॅरो काढतात, हिलिंग देतात इतरांना, नातू वागवतात. एकदम ऍक्टिव्ह टनाटन झाल्या आहेत आमच्या. म्हणजे ना आपण आहात त्यापेक्षा तुम्ही 20 वर्षांनी लहान होता. एका वेळेनंतर. 20 वर्ष. चालेल. रिव्हर्स जर्नी म्हणतात त्याला. तर करता तुम्ही. बिनधोक राहा रोहिणी. ओके. असणं, दिसणं, असणं म्हणजे माझं हं. शरीर, माझं मन, माझी ऊर्जा लेवल 20 वर्षापर्यंत मागे जाऊ शकते. त्याला म्हणतात रिव्हर्स जर्नी. वैचारिक क्षमता सुद्धा वाढ म्हणजे मी पुढचाही विचार करू शकते आणि नव्या पिढीसारखं सुद्धा विचार करू शकते. त्या क्षमता स्वतःमध्ये आहे. छान. करायचं मॅम 20 वर्ष मागे जायचं मला अजून. येस.
तेव्हा कुठे आपण आपल्या मुलांसोबत त्यांना समजून घेऊन वागू शकतो, त्यांच्या जागेवर जाऊन गोष्टी समजून घेऊ शकतो. हो ना? नव्या पिढीसोबत चॅलेंज आहे की नवी पिढी यांच्यासोबत आहे खूप ना? चॅलेंजिंग खूप आहे. चॅलेंज आहे. हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी आपली रिव्हर्स जर्नी असणं खूप गरजेचं आहे. तर होतं. छान. खूप सगळ्यांनी खूप सुंदर अनुभव घेतले. मेडिटेशन नियमित करा. मेडिटेशन सोडसाल तर पुन्हा मागे जासाल. पुन्हा सांगते, कारण मेडिटेशन ही आपली गोडी आहे. ओके. खूप एका लेवलवर एनर्जी जमा केल्यानंतर मग जर थोडासा गॅप पडला एखाद्या वेळेस तर हरकत नाही. पण मला सांगा, जर का एखादी गोष्ट आपल्याला एवढं सगळं काही देते, तर काय फरक पडतो स्वतःसाठी 15-20 मिनिटं दिल्याने? हं? स्वतःसाठी बरोबर. 15-20 मिनिट द्या आणि दिवसभराची ज्या कामाचा आपल्याला खूप लोड यायचा, ते अर्धा वेळ स्वतःसाठी वाचवतो आपण. म्हणजे जे काम 10 तासात व्हायचं, ते काम 5 तासामध्ये होते आणि उरलेले 5 तासही मोकळे राहतात. असं मेडिटेशननी होते. होत असेल ना रोहिणी, आता ऑफिस मधलं कामही पटापट होऊन जाते. हो, होते ना. आहे की नाही? पटापट काम म्हणजे पटापट होते काम आता. त्यात आळस नाही येतात. अरे पण घरातली कामं पटापट होतात, ऑफिसची कामं पटापट होतात. 1-20 मिनिटाचं मेडिटेशन बिलकुल. केल्यामुळे जर एवढं होते आणि उरलेल्या वेळात मोबाईल बघा, तुम्ही काही सिरियल बघा, तुम्ही काही वाचन करा, तुम्हाला हवं ते करा. मग एवढं जर तुम्हाला फक्त 20 मिनिटाच्या इन्व्हेस्टमेंटनी जर तुम्हाला एवढा 10 पटीने 20 पटीने फायदा होत असेल, तर कोण नाही करणार? दुप्पटनी नाही, पटीत फायदा फायदा आहे ना? हो. तर करायचं. मेडिटेशन ही गोडी आहे. मेडिटेशन तुम्हाला तुमचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक जगामध्ये, त्याचप्रमाणे आत्मविश्वास, तुम्हाला जे हवं आहे फक्त विचार करायचा. आता तुम्ही पावसाळ्यामध्ये नव्हते काही सदस्य, नाहीतर आपले सदस्य एक विशेष अनुभव सांगतात. मॅडम, मी फक्त प्रार्थना केली. काय? पाऊस पाऊस थांबलाय. पावसाने माझ्यासाठी 10 मिनिट दिले. मी म्हटलं ना, म्हणून दिले. एवढं युनिव्हर्स मदत करतं. आणि एक लेवल अशी येते, आता तुम्ही सगळेजण ग्रँडमास्टरला येणार आहात, म्हणून तुम्हाला आवर्जून सांगते, एक वेळ अशी येते की तुम्ही फक्त आतून इच्छा व्यक्त करा, ते तुम्हाला मिळतं. पुन्हा एक वेळ अशी येते त्यानंतर की इच्छा व्यक्त करायची गरजच पडत नाही. तुम्हाला जे हवं आहे ना, ते अगोदरच तुमच्यासाठी तयार असतं. अरे वा! जणू काही आयुष्यामध्ये ना जादू होत आहे. खरंच ती जादू नसते, पण जणू काही जादू होत आहे आयुष्यामध्ये. एवढं आयुष्य सुंदर, सोपी, आनंदी, जेथे जाल तेथे ऊर्जा. तुम्ही ज्या लोकांमध्ये जाल त्यांना तुम्ही हवेसे, कारण तुम्ही ऊर्जावान आहात. सुंदर, आनंदी आनंद सर्वीकडे. चला, तर खूप धन्यवाद सगळ्यांना. अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. अजूनही आपले 1-2 सेशन आहेत. आपण सोमवार, मंगळवार बसूया. ओके? काही छोटे सिम्बॉल हो. आहेत ते समजून घेऊया आणि मग तुम्ही रिपीट सेशनला रात्री बसा आपलं ग्रँडमास्टर सुरू होईपर्यंत. हं? आत्मा नमस्ते. नमस्ते. अच्छा.